नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज शनिवार 25 एप्रिल 2026. शेतकरी मित्रांनो, तुरीच्या दरात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळालेले आहे आपल्याला. मग संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळत आहे तुरीला बाजारभाव पहा आपल्या वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून. पण विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करा, कारण असे दररोजचे आपल्याला बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती हिंगोली. अवकल्य ही तुरीला 240 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला तुरीला 6,900 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,177 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,455 रुपये. मित्रांनो, नंतरची बाजार समिती सोलापूर. लाल तुरीला अवकल्य हे 8 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,305 रुपये, सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा 7,305 रुपये. नंतरची बाजार समिती आहे लातूर. लाल तुरीला अवकल्य हे 2,482 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,700 रुपये. यानंतरची बाजार समिती जालना. लाल तुरीला अवकल्य हे 736 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,400 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,776 रुपये. नंतरची बाजार समिती अकोला. अकोले या ठिकाणी तुरीला अवकल्य हे 1,132 क्विंटलची. कमीत कमी अकोल्याला तुरीला दर मिळाला आहे 6,700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,860 रुपये. नंतरची बाजार समिती आहे अमरावती. लाल तुरीला अवकल्य हे 4,588 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे तुरीला अमरावती या ठिकाणी 7,300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,600 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 7,900 रुपये. नंतरची बाजार समिती आहे यवतमाळ. यवतमाळ या ठिकाणी 336 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर मिळाला 6,900 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,202 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,505 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे नागपूर. नागपूर या ठिकाणी तुरीला अवकल्य हे 2,931 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,540 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,720 रुपये.